नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो, वसई. मंडळी, आता मी उभा आहे एका बावखला शेजारी. बावखल म्हणजे वसईतील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतासाठी बनवलेली एक पाण्याची साखळी. पावसाळ्याचं पाणी जमा होऊन अशा एका खड्ड्यामध्ये असते आणि इथे तुम्ही ही जी खुंट पाहताय ते आहेत जुन्या वैभवाची साक्ष देणारे खुंट आहेत. ते रहाटाचे साक्षीदार आहेत. इथे पूर्वी रहाट होता. येथे नंतर विहिरी देखील बांधायला सुरुवात झाली त्या बावखलामध्येच. त्या बावखलाची ऑलवेज तू जर दाखवलंस तर ही आजूबाजूला जी झाडं आहेत त्या झाडावरती राहणारे पक्षी येथे पाण्यामधील कीटक, मासे, इथे कधी कधी साप देखील असतात. तर ह्याची स्वतःचं एक पर्यावरण असते. आणि माझ्या वरती तुम्ही इकडे जे पाहताय हे सुंदर नेवऱ्याचं झाड आहे आणि त्याची फुलं जी आहेत, लाल फुलं तुम्ही पाण्यामध्ये पडलेली बघू शकता. तर अशी सुंदर व्यवस्था वसईतील शेतकऱ्यांनी शेकडो वर्षांपूर्वी केलेली होती. आता तुम्हाला त्याचे थोडे थोडे अवशेष बावखलांच्या रूपात जिकडे तिकडे वसईभर पाहायला मिळतात. ऑलिन मला असं सांगतोय की ही झाडं जी आहेत ही झाडं पाणी शुद्ध करण्याचं, त्याचं क्षार कमी करण्याचं काम करतात. आणि येथे तुम्ही ही जी पानं बसताय ही बघा, ह्याच्या खाली देखील बरीच पानं कुजलेली आहेत आणि तीच पानं ह्या झाडांना त्यांना आवश्यक असलेलं खाद्य देतात. पाणी तर आहेच. सुंदर असं हे दृश्य आहे.